सोलापूरच्या लोकसभेसाठी दोन युवा आमदारांमध्ये लढत होत आहे. काँग्रेसच्या प्रणितीताई तर दुसरे भाजपचे रामभाऊ. हे दोन्ही उमेदवार आक्रमक तर आहेतच, पण एकमेकांच्या तोडीस तोड पण आहेत. दोघांची ही वक्तृत्व शैली जबरदस्त आहे. आमदार राम सातपुते यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी लिंगायत समाजाचे नेते आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सोबतीने काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांचे दर्शन घेतले. त्यानंतर नतमस्तक झाले. यावेळी स्वामीजींनी विजयासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. राम सातपुते यांच्या या भेटीनंतर काँग्रेस नेते सुरेश हासापुरे यांनी भाजप उमेदवारांना टोला हाणलाय. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जगद्गुरूंची भेट घेऊन राजकीय देखावा करण्यापेक्षा लोकसभा निवडणूक जाहीर व्हायच्या 8 दिवसापूर्वी सुशील कुमार शिंदे यांनी काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज यांचे आशीर्वचन घेतले, अशी पोस्ट त्यांनी केली. काही महिन्यांपूर्वी कुंभारी या गावात झालेल्या एका कार्यक्रमात जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य यांनी सुशील कुमार शिंदे हेच सोलापूरचा विकास करू शकतात असे सांगून आमदार प्रणिती शिंदे यांच्या कार्याचे कौतुक करताना यापुढे प्रणिती शिंदे यांना लोकसभेत पाहायला आवडेल असे वक्तव्य केले होते. त्यामुळे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य हे सुद्धा नक्कीच पेचात पडले असतील. नक्की विजयाचा आशीर्वाद द्यायचा कोणाला? सोलापूर लोकसभा मतदारसंघात लिंगायत समाजाची निर्णायक मते आहेत आणि ती बऱ्यापैकी भाजपच्या उमेदवाराला मिळतात. 2019 मध्ये डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी मोठे मताधिक्य घेत विजय मिळवला होता. त्यात लिंगायत समाजाच्या मतांचा मोठा वाटा आहे.